कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा दान देगा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर व्हावा तुझा विसर व्हावा दान देगा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर व्हावा तुझा विसर व्हावा गुण गायन आवडी हित माझे सर्व हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी
संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे गुण गायन आवडे माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी विठोबार कुमारी हे गोपाळ कुमारी कुमार कुमारी हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा दान देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा तुझावी शरण
टाळी 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 हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठला 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 टाळी 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 माता गोदावरीच्या पवित्र तीरावर ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर मोठ्या महाराजांच्या समाधी समोर समस्त ग्रामस्थ मंडळी धारखेड सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह पूजेच्या कीर्तनापर्यंत महाप्रसादापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। जमलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, ज्या बापूच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व साधक विद्यार्थी सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मागणीपर प्रकरणातला सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाचं स्मरण करून दिले आपल्याला। हे थोडे छोटे छोटे लेकर गप्प बसतात। स्मरण करून द्यायची गरज का भासले त्याचं कारण असं आहे, मानवाला देवाचं विस्मरण झालंय। या मानवाला संसाराचं जसं स्मरण असतं तसं परमार्थाचं स्मरण राहत नाही। याच्या संसार जसा आठवणीत राहतो तसा परमार्थ आठवणीत राहत नाही। संसार का आठवणीत राहतो आणि परमार्थ का विसरतो त्याचं मुख्य कारण असं आहे, पाठीमागचे सर्वचे सर्व जन्म संसारच केलेला आहे आणि मग त्याचे संस्कार आहेत म्हणून तो लक्षात राहतो। जन्मचे जन्म मागचे संसार केल्यामुळे संसार लक्षात राहतो, परमार्थाचं विस्मरण होते। म्हणून महाराजांना आज प्रश्नार्थक चिन्ह भगवान श्री ज्ञानोबारायाने उपस्थित केलेले आहे। हरिसी न भजशी कौनामुने हरिसी न भजशी हरिसिंह
पंच दिननिशी हरीशी न भजसी कवने गुणे. जसा जीव प्रपंचामध्ये सायास करतो, अट्टहास करतो, तसा परमार्थात का करत नाही? जसा परमार्थ बेसावधपणे करतो आणि प्रपंच सावधपणे करतो, असं का होतंय? याचं कारण फक्त आपण मागचे संसार आहेत, संस्कार आहेत आपले. जन्मचे जन्म संसाराशिवाय दुसरं काही केलं नाही, तिचे संस्कार कुठं जातील? आणि म्हणून माणसाला देवाचं विस्मरण झाले. तशा माणसाच्या फार चुका नाहीत बाळू महाराज. माणसं तर ज्ञानोबरायाच्या मते जन्मताच परमार्थिक आहेत. मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझेची ठाई. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे जन्मताच परमार्थिक आहेत लोक. मग कायमस्वरूपी तसे का राहत नाहीत? जन्मता म्हणताना स्वभावातच त्याच्या परमार्थ आहे. जन्मभर राहावं ना मग तसंच वातावरण बिघडते कसं? माणसं कारणीभूत नाहीत, परमार्थाच्या बाजूला जायला कारणीभूत माया आहे. विठाला विठाला या मायेनं माणसाची दिशाभूल केली. काय केलंय मायेनं? हे हळूहळू माईक असं व्हायलंय. याला किती बऱ्या मी नीट करू? मग याला काही कर तरी. त्याला कळालं नाही. ती शूटिंग मध्ये निघाव म्हणून मी केलं. तो बस शूटिंग मध्ये आला बघ. असं येऊ देत होते का तुला जवळ? कसं आणलं तुला बघ मी. असाच येत जाय. परमार्थ टिकत राहावा तुझा. परमार्थाच्या बाजूला जाऊ नको. जसा 7 दिवस आलास ना तसा जन्मभर इकडे मध्ये मध्ये पाय घसरत आहे तुझा. इकडंच राहत जा. हेच मार्ग खरा आहे. हे सोडून दुसरा मार्ग खरा नाही. लोकांनी जबरदस्ती नेलं तरी जाऊ नको. आजपासून ध्यानात ठेव. विठाला विठाला विठाला. फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. भगवंताच्या रस्त्यानं जसं कल्याण होईल तसं दुसरीकडे होणार नाही तुझं. आम्ही जेवढे पोटतिडकीनं सांगू तसं दुसरं तुला कोणी सांगणार नाही. ध्यानात घे. मनुष्य जन्म कसा आहे? माणसाची का दिशाभूल व्हायली? माणसं का परमार्थाच्या बाजूला चाललेत? हे सगळं मायेनं नाटक रचलंय. विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. या मायेनं आपली दिशाभूल केली. ही माया सुधरू देत नाही माणसाला. संसार आणि परमार्थ या दोन्ही पैकी आपल्या कल्याणाचा कोणता मार्ग आहे ही माया आपल्याला जाणू देत नाही. हळून स्लो पॉयझन आहे माया. म्हणजे कोणतं पॉयझन आहे? स्लो पॉयझन. हळू 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 संसारात कधी वाहून नेलं माणसाला कळू सुद्धा देत नाही. या मायेनं माणसाची फजिती करून टाकलेली आहे. माणसाची दिशाभूल करायला कारणीभूत ही माया आहे. परमार्थाकडे धजू देत नाही, येऊच देत नाही. विठाला 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 विठाला. त्याचं उदाहरण सांगतो. मला ह्या मंडपात उदाहरण सांगतो. तुम्ही सगळे माणसं मला खरं सांगा. लग्न असल्यावर फटांगे महाराज वरहाडा अगोदर येतंय की नवरदेव अगोदर येतोय मंडपात?
वराड अगोदर कोण येते वराड आणि मग नवरदेव कसा येते आता या मंडपात मी नवरदेव आहे आणि हे वराड आहे. हे वराड आता आले लग्न लागून गेल्यावर. संसारात आणि परमार्थात इतकाच फरक आहे. कीर्तन सुरू झाल्यावर येतात आणि लग्नाला अगोदर येऊन बसतात. लग्न खरं की कीर्तन खरं? काय खरं? वाढायचं का जेवायला? संसाराची सुरुवात अगोदर करतात, परमार्थ पुन्हा करू म्हणतात. यांचा दोषच नाही. हे मायेनं काय केलंय, याला गुण टाकलेले गुण. माया निघूच देत नाही त्या घरातून. विठाला विठाला प्रपंचाचा रोविला वेळू, सव शून्याचा मांडीला खेळू. ब्रह्मा विष्णू हेचे बाळू, लागतील पाया. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आणि केला चित खेळाया. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आणि केला चित खेळाया. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आणि केला चित खेळाया. सगुण गुण आणि केला चित खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. या मायेनं हे संसार नावाचा डाव मांडलाय आणि माणसं त्या मायेच्या अधीन गेलेले आहेत. या माये काय करते, जे खरं आहे ते खोटं भासवते आणि जे खोटं आहे ते काय करते, खरं भासवते. काय ज्ञानोबाराच्या भाषा सांगतो. काय केलं या मायेनं, जिये लोकीचा चंद्रक्षय रोगी, तेथ उदय होय असता लागी. दुःख लेवोनी सुखाते भागी, सळीत जगाते. या ज्ञानोबारायाने या ओवीमध्ये असा सिद्धांत मांडलाय, या मायेनं सुख दुःखाची समाजाला ओळखच पटू दिली नाही. काय पटू दिली नाही? ओळखच बुडवून टाकली. परमार्थ सुखकारक आहे आणि प्रपंच दुःखकारक आहे. पण या मायेनं भासवलंय कसं, संसार सुखकारक आहे आणि परमार्थ त्याच्याकडे यूज दिला नाही लोकांना. कपड्याचा बदल केला. कपड्याचा बदल केला. सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि दुःखाचे कपडे सुखाला घातले. आणि माणसं तर सध्या कपड्यावरच बघते. एक नूर आदमीन 10 नूर कपडा. होय महारुद्र, शिवणार आहे ना बुवा. कशावर पोझिशन आहे? कपडे. सुखाचे कपडे मळके आहेत आणि दुःखाचे कपडे स्वच्छ पांढरे शुभ्र. आणि माणसाला असं वाटते अरे बापरे काय आहे, की जवळ आले होते दाखविते काय. त्याचा तो स्वभाव आहे, तो तिथं आल्यावरच कळतो. विठाला 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 ही ढालगज आहे. ढालगज कोण? ही माया जी आहे ही ढालगज आहे. हिनं माणसाचा स्मृती भ्रंश करून टाकलेला आहे. माणसाला परमार्थाकडे येऊच देत नाही. म्हणून माणसं परमार्थ झडझडून करत नाहीत. म्हणून तर ज्ञानोबाराणीला किती वेळ सांगितलं, निगरे निगरे बाबा झडझडून वहिला निग, इया भक्तीची या वाटे लाग.
तिया पावशी अव्यंग निज धाम माझे. झटकून निघावं लागते घरून. कसं निघावं लागते? झडून निघावं लागते. आता आल्यात ह्या त्या गडबडीनं आल्यात का? आता काही काही तर जे विठ्ठल येतात काही किती आहात. हो या दमन या. पहिली पंगत तुमचीच बसू असती का? मग तर बघायचंच काम नाही. विठाल 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 विठाला ही माया मोह पाशामध्ये गोवते माणसाला. कोणत्या पाशात गोवते? निघायची इच्छा त्यांची बी भरपूर असते, पण भरपूर बंधनं असतात, भरपूर कामं असतात. थोडं थोडं पुढं सरका बेटा. या सगळे जमा झाले, कीर्तन सोडून देतो. या उष्णतेचा कहर आहे. उष्णतेनं कोणाला त्रास होऊ नये असे आम्हाला आदेश आहेत. असे आम्हाला काय आहेत? जिल्हा अधिकाऱ्याचे आदेश आहेत की तुम्ही थोडंसं आटोपत घ्या. विठाला 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 उष्मघातानं 2 माणसं मेली परवा, एक आणि काल एक. थोडासा सावधगिरी बाळगू आपण. आपण सामाजिक जबाबदाऱ्या असतात आपल्यावर. माझी भूमिका तेवढी मी मांडणार आहे. 20 मिनिट आपल्या लक्षात आलंय. माणसाला परमार्थापासून बाजूला न्यायला कारणीभूत कोण आहे? माय आहे. माणूस तर देव आहे, स्वभावता भजनशील. बाजूला का गेलाय? मायेनं नेली. मायेनं. या मायेचा पसारा आहे. पसारा आला गुरुजीचा. नाही. विठ्ठल विठ्ठल मला एक खुर्ची देतो म्हणजे तर असं बसायची दिलीच नाही अजून. देते न देत देत. हो ते पहा. बर बर बर. परमार्थ करणं आपलं ध्येय आहे. एक गोष्ट बोलू का? प्रपंच उपजीविकेचं साधन आहे आणि परमार्थ मुख्य जीविकेचं साधन आहे. प्रपंच उदरनिर्वाहाचं साधन आहे, परमार्थ उद्धाराचं साधन आहे. विठाला प्रपंचिक माणसं फक्त उपजीविकेपुरताच विचार करतात, उदरनिर्वाहाचा विचार करतात, उद्धाराचा विचार कोणीही करत. परंतु साधू संतांनी आज त्याची जाण करून दिली. आपण उद्धारा करता आलेलो आहोत, उदरनिर्वाह करता नाही. उदरनिर्वाह तर पशुपक्ष करतं का? पशुपक्ष्याचाही उदरनिर्वाहाचा आहे ना. पशुपक्षी जीवन जगतात ना, कशा करतात? उद्धार होते का त्याचा? वजनाला येतात का? जप करतात का? कळतच नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध बहिर होती पांगुळमुखी. पशुपक्षाला काही कळत नाही परमार्थाचं. पशुवत जीवन आपल्याला जगायचं नाही. आपल्याला जीवनामध्ये आपलं आत्मकल्याण करून घ्यायचंय, आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि उद्धार हा परमार्थाशिवाय होणार नाही. आणि म्हणून आज महाराजांनी सावधानतेचा इशारा दिलाय. मनुष्य जन्म परमार्थ करण्याकरता मिळालेला आहे आणि तो परमार्थ सोडून केवळ निकुळी संसाराकडे आपण गुंतलो गेलेलो आहोत. केवळ संसार हे आपलं ध्येय नाही. म्हणून आज महाराजांनी सावध करून आपल्याला देवाची आठवण करून दिली. अभंगाच्या पहिल्या दान दे गा देवा, दान दे गा देवा, टाळ 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 टाळ
जीवाचं अस्तित्व आहे जगतामध्ये का देवाचं अस्तित्व आहे? आता तुम्हाला ती भाषा नसेल समजेत, मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो. माणूस माणसाच्या जीवावर जगते की देवाचा आधार पाहिजे? कोणाचा पाहिजे? बर, आपण शेतकरी आहेत, पाऊसच पडणं गेलं तर आपण कोणीकडे बघतो? वरी कोण आहे? वरीच तर देव आहे. जेव्हा आपल्याला एखादी भीती वाटते त्यावेळेला आपल्याला कोणाचं स्मरण होते? देवाचं स्मरण होते. आपलं अस्तित्व तुम्हाला वाटत असेल, काही काही माणसं म्हणतात बरं आवेशामध्ये लाथ मारीन तिथं पाणी काढीन म्हणला, काय समजेल म्हणला, आणि तसलेल्या तर कवाशी अर्धांग हे होते कळतच नाही. त्याची लात बी कुणीकडे जाते काय कुणीकडे जाते, आणि मग मला काय झालं की कसं उरफाटा फिरलं की उरफाटा नाही, घमेंड करायला जमत नाही. त्याची सृष्टी आहे, आपलं काही नाही, आपलं काहीच अस्तित्व नाही. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. असे किती लोक येऊन गेले या सृष्टीमध्ये, मी म्हणणारे गेले, इतिहास जमा झाले, इतिहास जमा. उदंडची झाले, होनिया गेले, जन्मोनिया मेले, रावरंक त्याचे नाव कोणी नघे चराचरी. किती लोक झाले बघा ना. अस्तित्व जीवाचं नाहीच, अस्तित्व कोणाचं आहे? देवाचं. आपल्याच्यानं काहीच होत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. करील तो तोय. विठाला विठाला म्हणून त्याच्या सृष्टीत राहायचं, त्यालाच विचारायचं नाही. किती मोठा अपराध आहे. पाण्यात राहायचं आणि कोणासोबत विरोध करायचा? मासोळी पाण्यात राहायचं हो, आणि पाण्यासंगत विरोध करायचा. मासोळी संघ नाही, मासोळीचं सांगायलो. पाण्यात राहिलेल्या मासोळीनं कोणाचा विरोध करावा? कोणाचाच करू नये म्हणा. पाण्याचा विरोध केल्यावर तिचं जगणं कसं होईल? ती जगती कोणाच्या जीवावर? मासोळी पाण्याच्या जीवावर. तसं आपण जे जगतोय ना, देवाच्या जीवावर जगतो. त्याच्याकडेच दुर्लक्ष करायचं म्हणजे हा अपराध आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 गतिर्भृता प्रभु साक्षी निवास शरणं सृहत प्रभव प्रलय स्थानं निदानं बीजमव्ययम्. मी बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळिता तुझिया सत्य वेदासी बोलणे, तुझिया वेदासी बोलणे, तुझिया सत्य वेदासी बोलणे, तुझिया सत्य वेदासी बोलणे. सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा मालक आहे तो परमात्मा, त्याच्याशिवाय ही सृष्टी चालतच नाही. आणि त्याच्याकडेच दुर्लक्ष करायचं. पाण्यात राहायचं आणि कोणासोबत वैर करायचं? पाण्यासंग.
पाण्यासोबतच मग जगता कोणाच्या जीवावर? विठाला 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 कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य या ईश्वराचं आहे. निर्माण, पालन, पोषण आणि संहार कोणाचा आहे? भगवंताचा आहे. निर्माणही त्यानंच केलंय, पालन पोषणही तोच करतो आणि संहारही कोण करतो? तोच करतो. मियाची नियमिला साता काळू ग्राशितसे भूता या संपूर्ण काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक कोण केलेली आहे? भगवंताने केलेली आहे. मग त्या भगवंताकडेच दुर्लक्ष करायचं म्हणजे अपराध आहे. काय करता येत नाही त्याला मला सांगा. करतो काय असं जर विचारलं तर काय काय सांगावं? करशील तरी नवे काय, करशील तरी नवे काय, राईचा डोंगर पर्वत राई, राईचा डोंगर पर्वत राई, फुले करुणेचे साई करीव आई मजवर, करीव आई मजवर, करीव आई मजवर, आपुले करुणेची साई करीव आई मजवरी, करीव आई मजवरी, करीव आई मजवरी, मजवरी. करशील तरी नोहे काई, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करिओ आई मजवरी. भगवंताचं अस्तित्व मान्य करावं लागणार आहे आपल्याला. एके दिवशी लक्ष्मी आई साहेब भगवंताजवळ गारानं करू लागले. देव म्हणले तुला झालंय काय? किती दिवस म्हणे मी उपाशी राहू? म्हणजे काय झालं, तू जेवण करत नाही? कसं जेवले का म्हणली मी आजपर्यंत तुम्हाला सोडून? तुम्ही जेवल्याशिवाय मला अन्न गोड लागत म्हणले. पण माझ्या मागं काम आहेत, माझ्या मागं व्याप आहे. पण काय काम आहेत तुमच्या मागं? बायकोला वाटते आपल्या नवऱ्याला काहीच काम नाही. बरं घरी बसून राहावं तर म्हणतात माय तुम्ही तर घरीच बसून आहे. म्हणजे बसून राहावं तरी नाराज, काम करावं बोंबलत, नुसती नाही बोंबलत. आता करावं काय? आला काय की घरचा फोन पहा आला का? मला वाटलं मारुद्रालाच आला का? घर आले का? मग जमलं. सामान्य माणसाचं जावं, लक्ष्मी आई साहेबांना नाराज व्हावं का? लक्ष्मी आई साहेबाला माहित नव्हतं का आपल्या मालकाला काय काय काम आहे. पण ही स्त्री इथून तिथून गरीबाची श्रीमंताची सारखीच. तुम्ही गपची बसा, तुम्हाला काही कळत नाही, हे मंत्र आहे त्याचा. कोणाचा मंत्र आहे? कोणाचा? बायाचा. काय म्हणते? पा तुम्ही गपची बसा, तुम्हाला कळत नाही, तुम्ही थांबाव या. देवाला सुद्धा लक्ष्मी आई साहेब, देवा तुम्हाला काय काम असते म्हणली? न्याहारी करावं, वेळेवर दुपारचं जेवण जेवावं, सायंकाळी दिवस मावळाच्या अगोदर जेवावं. काय येड्यासारखं? देव म्हणले लक्ष्मी माझ्या मागं खूप काम आहेत, हे सगळे माझे लेकर आहेत आणि ह्या लेकराच्या मुखात घास गेल्याशिवाय मला अन्न गोड लागत. म्हणजे अहो म्हणले हे सृष्टीचं जीव घालायचं खातं माझ्याकडे, म्हणजे मी जीव घालतो, तुम्ही. नवरा कळायला लय उशीर होते हो बायाला, आहे तोवर कळतच नाही. लय उशीर होते, कळतंय पण उशीर होते. आणि मग माग काय म्हणतात, मी येडी आहे माय, मला समजलंच नाही माय. पुन्हा आरडून काय उपयोग आहे?
जितेपणी जाळून खाला तर माघारी जिवंतपणी जीव लावा आणि त्याला माघारी काय जाळून खाता मग माघारी काय आडून उपयोग आहे. रोज आई साहेब रागवायच्या देव म्हणायचे लक्ष्मी माझ्या माग खूप जिम्मेदारी आहे. काय जिम्मेदारी आहे तो म्हणली तुमच्या माग. अगं म्हणली मी सृष्टीचा अन्नदाता आहे तुम्ही जेव घालता म्हणले हो. बर बघतीच म्हणली परीक्षा घेऊन. दुसऱ्या दिवशी एक मुंगी घेतली स्टीलच्या डबीत कोंडली मुंगी आणि ठुली आपल्या पर्समध्ये. आता पर्स पहिलेच आहे फक्त त्याचं नाव पिवशी असेल एखाद्या बाईजवळ ह्या म्हाताऱ्या बायाजवळ पिवशी पिवशी आहे का कमराला खवतात पिवशा. हा आता पर्स आल्या पिवशीच्या जागेवर ठेवली तर खाऊन अशी डब्बे. दररोज 12, 1, 2 वाजायचे देवाला यायला 11 वाजताच देव आले. लक्ष्मी वाडा आता. बाई आज तर लईच दौरा लवकर. म्हणले हो कामं झाले हो का सगळे जेवले लेकर तुमचे हो सगळे. पहा बरं एखादा जीव उपवाशी असेल असे शक्यच नाही माझ्या नजरेतून एकही जीव सुटत. ठीक आहे बसा म्हणा. भगवंत जेवायला बसले. पहिला घास घेतला. घास घेतल्यावर हळून डब्बी काढली. प्रभू एक लेकर उपवास आहे हो याच्याकडे बघा. हळून डब्बीचं झाकण उघडलं. याच्याकडे पहा म्हणल्यावर भगवंत म्हणले लक्ष्मी तू पाक मला दाखव ना तू पाक. आणि मग लक्ष्मी आई साहेबांना बघितलं साखर बसून साखर खायली मुंगी. साखरवर बसून साखर खायली. म्हणजे मग साखर कुठं हेच तर काम आहे म्हणले. पोचित जगाची एकनाथ पोचित जगाची एकनाथ पोचित जगाची कारे नाठविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो परमात्मा असा कृपाळू आहे. जगाचं भरण पोषण करतो. तो परमात्मा जगाचं भरण पोषण करणार आहे. आपला अन्नदाता आहे. सृष्टीचा नियंता आहे. आणि तो परमात्मा हे सर्व काही करतो. आपल्याच्यानं काहीच होत नाही तरी आपण एवढा जो आपल्या करता करतो त्याची आपल्याला आठवण येत नाही. थोडं कोणी आपल्यासाठी काही केलं तर माणूस जन्मभर लक्षात ठेवतोय. आणि ज्या देवानं आपल्या करता इतकं सगळं काही केलंय आपल्याला त्याची आठवण राहावं का नाही. माणसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. विठाला 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 काही तर माणसं की नाही खेडेनं पोळ्यालाच फक्त कोणत्या पोळ्याला बैल पोळ्यालाच फक्त मारुतीच्या मंदिराकडे येतात. तुमच्या इकडे बैल पोळ्याला कोण येते मारुतीच्या मंदिराकडे. बैल हे कोण आहे माणसं. तुम्ही बैल म्हणू नका. हे कोण आहे माणसं. पण माणसासारखे वागत नाही. दुर्लक्ष सहजगत्या दुर्लक्ष होते. सहजगत्या कधी दुर्लक्ष झालं कळत सुद्धा नाही. परमार्थाकडे कशी दिवस निघून जातात कळत सुद्धा नाही. आणि असा आपली जी ही मायेनं दिशाभूल केली आपल्याला प्रपंचाची ओढ निर्माण झाली आणि परमार्थाकडे आपलं दुर्लक्ष झालं. ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज महाराजांनी आपल्याला सावध केले की हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जीवानं देवाला विसरू नये. का विसरू नये. जीवाचं अस्तित्व नाही या जगामध्ये. कोणाचं अस्तित्व आहे. देवाचं अस्तित्व. आपल्याच्यानं काय होते. आपण सगळे मुलाबाळाचे सगळे आहात. लग्न जरी करायचं असेल लग्न लेकराचं तरी अगोदर काय करतो आपण भिंतीवर कशामुळं बरं दिसतंय म्हणून का नाही.
हे आपण मंगल कार्य घरात आरंभ केलंय ते निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून पहिलं आपलं काम काय आहे की देवक काढणे. काय म्हणतात त्याला? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. लग्न जरी करायचं म्हटलं तर अगोदर देवक काढावं लागतं. म्हणजे आपलं कोणतंच काम देवाला सोडून नाही. कोणतंच काम, कोणतंही काम कर. पहिले म्हातारी माणसं होते. हे जे म्हातारी माणसं आहेत याला विचारा, आवतावर पाय ठुताना त्या खोडावर पाय ठुताना सुद्धा त्यांनी अगोदर काय म्हणले विचारा. अचानकच जाऊन पाय ठुला का? काय म्हणले मग? पाय ठुतावळी काय म्हणले? आवताव सकाळी सकाळी आवत लावतावळी गणा गणा गणपती काम लागू दे सुती ढवळा नंदी पार्वती हर 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 महादेव म्हणले. मग पाय ठेवला खोडावर. शेतीची सुरुवात बिना देवदेवाची केली नाही हो ह्यांनी. भक्तीच आहे ती. काय ती? भक्तीच आहे. शेती सुद्धा भक्ती समजून केली. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. महाराज पाय ठुला नाही. देवदेव केल्याशिवाय हे अन्न खात नव्हते. अन्न देवाचं दर्शन केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नव्हते हे लोक. आता माणसं दुर्लक्ष करायचे. रोज मारुतीच्या मंदिराच्या पाया पडायला यायचे, मग बाहेर कामाला निघायचे. माणसं सुशिक्षित झालेत, सुज्ञ झालेत, पण भावनेचा अभाव झालाय. हळूहळू हळूहळू परमार्थाकडे माणसाचं दुर्लक्ष होत चाललंय. हे दुर्लक्ष हे आपलं एक दिवशी अधोगतीला नेणार आहे. आपली अधोगती टाळायची असेल तर आपल्याला त्या परमार्थाशिवाय पर्याय नाही. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एक जण म्हणला महाराज विसरलाच देव देव तर काय होते? काय होते? विसरली तया थोर झाली हानी पततील झाली 84च्या पततील झाली 84च्या विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या अधोगतीला जाते माणूस. जीवानं देवाला विसरू नये. का विसरू नये? देवाचा आपल्यावर किती उपकार आहे बघा ना. जेने हा जीव दिदला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या भीवरेच्या तीरे. त्या देवानं आपल्याला हे जीव दिलाय. नुसता जीव दिला नाही हो, हे सगळे इंद्रिय दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग. म्हणजे या परमात्म्यानं जे शरीर दिलंय, हे जे जीव दिलाय, केवळ देवदेव करण्याकरता दिलेला आहे. माणसं मात्र त्या देवाकडे दुर्लक्ष करतात. थोडाही देवदेव नाही, थोडाही. काही काही माणसं बाथरूम मधून येता येताच म्हणजे वाढ वाढ वाढ. आमचे बाळू महाराज म्हणते तिनं म्हणल्यावर हाड हाड हाड. कस करतो मग? काही नित्य नेमावीन अन्न खाय तोची श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. वृषभ म्हणजे कोण? आता कसं म्हणावं? विठाल विठाल विठाल. का परमार्थ करायचा आहे? का त्याची आठवण करायची? दिवस सगळे सारखे नसतात. कधी जीवनामध्ये जर चढ उतार आली ना, त्या चढ उतारामध्ये ते परमार्थ कामा येत असतो. होत्याचं नव्हतं होते कधी कधी, आणि मग आठवते. पुन्हा तहान लागल्यावर विहीर पाडून काही पाणी मिळत असते का प्यायला? त्याची पूर्वतयारी पाहिजे.
किती लोकांच्या जीवनात चढ उतार आले पहा ना. आता भागवता म्हणजे आमच्या कृष्ण महाराजांना सांगितलं असेल ना सगळं. पाची पांडवाचा वनवास झाला आणि त्या वनवासाच्या काळामध्ये पांडव जगलेच. कोणामुळे? कृष्णामुळे. कोणामुळे जगले? नाही तर पहिल्या दिवशी पांडवाचा कोळसा झाला असता. पहिल्या दिवशी. कोण्या दिवशी? त्या लाक्षागृहामध्ये रेस्ट हाऊस मध्ये झोपी घातली होती दुर्योधनानं. तुम्हाला वाटलं का त्याची लय म्हणजे नियत साफ होती? नाही, रेस्ट हाऊस सगळं काय करून टाकलं? पेटून टाकलं. रातोरात भगवंतानं भुयार खोदलं आणि अलगद पाची पांडव बाहेर काढले. पांडव जगले फक्त परमार्थाच्या जीवावर. खरं सांगू, दिवस सगळे सारखे नसतात. ही संपत्ती, हा मान पान, पैसा, आरका हा कायमचा सोबती नाही, कायमचा सोबती आहे फक्त देव. त्या देवाच्या कृपेनं जरी एखाद्या वेळेस चढ उतार आला तरी माणसाचं जिवंतपणं जीवन जगणं होतंय. लक्षात ठेवा. किती वेळ आली बघा ना त्या पाचे पांडवर. परित्या देवासी आठवी, पहाटे पांडव अखंड वनवास, पहाटे पांडव अखंड वनवास, परित्या देवासी आठवी, परित्या देवासी आठवी, परित्या देवासी आठवी. पहाटे पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती. प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे मनी नारायण. पाचवी पांडवावर वेळ आली, परमार्थाच्या बाजूला गेली नव्हती. खरं सांगू का, आपलं उलट आहे. आपल्यावर वेळ येऊच नाही आणि संकट जर आलं तर आपण त्या संकटाचं खापर देवाच्या डोक्यावर फोडतो. काय म्हणतात माणसं माहिती का, आमच्यावर देवाने वेळ आणली. देव तुझ्यावर वेळ आणाय बसलाय काय? तुझ्या प्रारब्धानं तुझ्यावर वेळ आली. निस्तरणार आहे ते, आणणारा नाही. याच्या चिंतने निरसेल संकट. संकट निरसन करणार आहे का आणणार आहे? तुझ्या प्रारब्धानं ओढवलंय तुझ्या जीवनात, निस्तरणारा आहे. आणि त्याच्या मनात आल्यावर कसं निस्तरतय फटांगे महाराज, त्याच्या मनातच यावं ते कोण कसं बी निस्तरते. भगवान की घर देर है लेकिन अंधेर. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज तो बाल न बाका होय. केसाला धक्का लागत नाही. तुका म्हणे काय नवे त्या करी, म्हणे काय नवे त्या करी, चिंता वातो आता विश्वंभर, चिंता वातो आता विश्वंभर. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. चिंता वातो आता विश्वंभर, चिंता वातो आता विश्वंभर. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. वा, तुका म्हणे आता काय काय त्या न करी, काय त्या करिता करिता. चिंतावा तो आता विश्वंभर. त्या देवाचं स्मरण केल्यावर तो काय करणार नाही. पाचवी पांडवावर वेळ आली. त्याने असं म्हणले का आमचं राज्य गेलं, आमची आमची संपत्ती गेली, आमची प्रतिष्ठा गेली, आणि काय देवदेवाला करून उपयोग आहे असे म्हणले का? काय देवदेव करून उपयोग आहे? काय आमच्यावर वेळ आली असं म्हणले नाही. उलट त्या वनवासाच्या काळात देवदेव जास्त केला. त्याने काय केला? जास्त केला. का? परमार्थाच्या जीवावर हे सगळं निस्तरल म्हणून. आपलं तसं आहे का? वनवासाच्या काळात आपण काय करतो? काय देवाच्या खापर फोडतात डोक्यावर. घरात तरणा बाण मुलगा मारावा, रडताना बाया बघा कशा रडत्यात. मा त्या देवानं माय काय चांगलं केलं नाहीये हो, तो लेकरू मारायला बसलाय.
नशिबाचा भाग आहे. या जन्मापुरतं लेकरू आहे, पुढच्या जन्मामध्ये अजून दुसरी काही संतती होईल, अजून दुसरा जन्म होईल. परंतु एवढ्याच संकटानं माणसानं खचून जाऊन त्याचं खापर देवाच्या डोक्यावर फोडायचं नसते. संकटाला तोंड द्यायचं, संकट मागं टाकायचे आणि पुढे चालायचं. विठाला नरसिंह जयंती झाली काल. भक्त प्रल्हादाचं चरित्र डोळ्यासमोर आणा. आमच्या कृष्ण महाराजांनी सांगितलं असेल की काल काय संकट आले, खचले नाहीत. संकटाला घाबरायचंच नाही. संकट येत राहतात, जात राहतात. त्या देवावरली तीळ मात्र भावना कमी होऊ द्यायची नाही. तो सगळं निस्तरतो आपल्यावरचं सगळं. उकंड्याची दैना फिटतच असते. वाहटूळ जास्त दिवस राहत नाही. थोड्या काळापुरतं थोडं स्थिर राहिलं पाहिजे, स्वतःला सावरलं पाहिजे. अशा वेळी एकच फक्त आपल्याला तारणार आहे, तो फक्त परमात्मा आहे. आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. हे चिदान दिगा देवा तुझा विसरण व्हावा. म्हणून आमच्या धारखेडचे नवयुवक मंडळी आता या परमार्थात आलेत. बाळू महाराज 2-4 वर्षापासून हे सगळे नवयुवक याच्यामध्ये आले. आम्हाला स्वाभिमान वाटायला, टाळी वाजवा ह्याच्याकरता. या वर्षी ते एक जण मला म्हणला, महिला मंडळीनं सुद्धा लय भरभरून सहकार्य केलं. 2 पंक्ती केल्या म्हण, वाजवा बहिणी करता टाळ्या. हे ना, या बहिणीनं, माया बहिणीनं आपली ही अन्नदानाची सोय केली. किती काम करायला, किती परमार्थ करायला. परमार्थ वाढता होत चाललाय आमच्या धारखेडचा. जसा जसा परमार्थ वाढायला तशी तशी जागाही वाढायली. बघा ना यावर्षी किती चांगलं झालं. आनंद वाटायला असं खूप सुंदर वाटाय. खूप असं इतकं एक प्रसन्न वातावरण वाटायला. घाट हे ते. आता अजून हळून 1 वर्ष 2-3 वर्ष जाऊ द्या. इतकं छान करू. मोठ्या महाराजाचं इतकं मंदिर इथं मोठं बांधू. जनाबाईच्या दर्शनाला आलेले लोक महाराजाच्या दर्शनाला इथे येतील. दोन्ही घाट, जनाबाईचा घाट आणि मोठ्या महाराजाचा घाट, दोन्ही सारखे करू. सारखे. माझं जरा लक्ष नाही. लक्ष नाही म्हणजे मला वाटायचं जागाच नाही, काय करावं. आता हळूहळू उजडायले पद्धतशीर. असं गाव असल्यावर काही करता येते हो. विठाला 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 विठाला. अशा पद्धतीनं आपल्या गावकरी मंडळीने सुंदर परमार्थाची रचना केली. असाच आपला परमार्थ वाढता व्हावा, चालतं व्हावं. हे चाललं पाहिजे. ही संस्कृती आहे, हा आपला स्वाभिमान आहे. हा परमार्थ काय करतो माहिती आहे का? असं एकमेव व्यासपीठ आहे, सगळ्यांना घेऊन चालते. तुम्ही जेवढे बसलात ना, तुमची बसायची जागा इथं निश्चित नाही. इथं आरक्षण नाही. यारे यारे लहान याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. मांडीला मांडी लावून बसते माणूस, ताटाला ताट लावून जेवतं. हेवी दावे विसरते, जातीवाद विसरते, भेदभाव विसरते. अवघे आपुलीची आता लाज आणि चिंता दुराविली. आत्मीयता निर्माण करणारा परमार्थ आहे. आत्मीयता. गावामध्ये शांती प्रदान करणारा, गावामध्ये एकता प्रदान करणारा परमार्थ आहे. एकमेव व्यासपीठ राहिलंय हे, सगळ्याला घेऊन चालतंय. विठाला विठाला विठाला. आणि एकतेचा संदेश देणारं हे एकमेव गावातलं हे प्रयोजन आहे. या निमित्तानं सगळी एकत्र येतात, सगळ्यांना वाव मिळते. तुमचं तुम्हाला व्यक्तिमत्व विकास होते. कोणी काय भजन करा, कोणी गायन करा, कोणी कीर्तन करा, कोणी मग कथा करा, कोणी प्रवचन करा, कोणी वाढा, कोणी स्वयंपाक करा. तुमचं व्यक्तिमत्व इथं विकसित होतोय. कोणी सेवा करा. मग गुरुजी स्वच्छता मूल मंत्र. तुम्ही तुमच्या परीनं तुम्हाला सिद्ध करा ना. तुमचं व्यक्तिमत्व विकास करायचं ठिकाणच आहे. तुम्हाला नाव करायचं असेल ना, कुठे होतं? स्टेडियम मध्ये गेलं ना, स्टेडियम मध्ये बॉलिंग जरी नाही भेटली, बॅटिंग जरी नाही भेटली ना, फिल्डिंग वर सुद्धा नाव होते. कुठं नाव होते? फिल्डिंग केली तरी नाव होते. दोन्ही जरी नाही केले, तिन्ही जरी नाही केले, त्या खेळाडूला नेऊन पाणी दिले ना तरी नाव होते. नाव करणारं कुठे नाव करते? मेन रोल झाल्यावरच नाव होते असं नाही बाळू महाराज. स्ट्राईट रोल सुद्धा नाव करते. तसं या सप्त्यात करायचं असल्यावर कशा नाही नाव होते. झाडझूड केली तरी तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये मोठे होतात. फक्त झाडझूड जरी केली तरी, स्वच्छता जरी केली तरी.
तुमचा विकास होऊ शकतो. म्हणजे एकतर ह्या सगळ्याच गोष्टी इथं होतात. एकतेचा मूलमंत्र, महाप्रसाद, अन्नदान, या सगळ्या गोष्टी करता हे सप्ताहाचं आयोजन ह्या परंपरेनं किती वर्षापासून होत चाललेलं आहे. 100-150 वर्षापासून आपले हे कार्यक्रम चालतात. असाच आपला परमार्थ सिद्धीला जावा. आणि कोणतंही जीवनामध्ये चढ उतार आले, कितीही जीवनामध्ये संकट आले तर खचायचं नाही. त्या भगवंताच्या भक्तीच्या रस्त्याच्या बाजूला जायचं नाही. मनातून परमार्थ करायचा. तो परमार्थ आपला केवढंही जरी आलेलं संकट दूर केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा विठोबा. सर्व गावातले वडीलधारी मंडळी या नवयुवकाच्या मागं राहत जा. वसंतराव, आता हे पुढची पिढी थोडीशी पुढे घालायची. आपण मागं राहायचं. डायरेक्टर आणि हे हिरो, आपण डायरेक्टर व्हायचं आणि हे हिरो, हे चमकू द्या ना. आपण काय करायचं, तुम्ही पुढं व्हा, आम्ही तुमच्या मागं आहेत. हे आज तुम्ही सगळे आणले ना, हे हार घालायला, फोटो काढायला मला चांगलं वाटलं. मला 2 मिनटं उशीर होऊ द्या, पण ह्याला न्याय मिळायला पाहिजे. एक हार घालायचा का? बरं घाला. अच्छा, निघते का? शाबास. आपण दोघं परभणीला भेटू. सुंदर कार्यक्रम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय क्षमा अपराध महाराज तुम्हें ज्ञानदेव तुकाराम